महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसिन। पाहूया आजच्या काही अत्यंत महत्त्वाच्या बातम्या। मंगोलियाच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण कोरियाकडे आपला प्रवास वळवला आहे। दक्षिण कोरियात भारतीय समुदायासमोर मला लोण्यावर नव्हे तर दगडावर रेष मारता येते असे उद्गार मोदींनी यावेळी काढले। दक्षिण कोरियाच्या क्युंगही या युनिव्हर्सिटीत मोदींनी भारतीय समुदायाची भेट घेतली। त्यावेळी उपस्थितांनी मोदींच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या। विकासाच्या दिशेने सरकार चालत असून मेक इन इंडियासाठी आपण सर्व देशांना निमंत्रण देत असल्याचे मोदींनी सांगितले। विकासाचा मार्ग खडतर आहे, पण मला लोण्यावर नव्हे तर दगडावर रेष मारता येते। विकासाची जडीबुटी मी सोबतच घेऊन आलोय। भारताने समस्येवर तोडगा शोधलाय। पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांची ही भेट घेतली। तसेच त्यांनी दक्षिण कोरियातल्या कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा केली। दरम्यान भारत आणि दक्षिण कोरियामध्ये एकूण 7 करारांवर महत्त्वाच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। कमिशन वाढीची मागणी करत मुंबईतल्या दूध विक्रेत्यांनी नामांकित कंपन्यांच्या दूध विक्रीवर पुन्हा एकदा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। वारणा, अमूल, मदर डेअरी कंपन्यांनी कमिशन बाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे बुधवारपासून या कंपन्यांच्या दूध विक्रीवर अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघ आणि ठाणे दूध विक्रेता कल्याणकारी संघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। काही दिवसांपूर्वी असाच इशारा दूध विक्रेता संघाकडून सुद्धा देण्यात आला होता। मात्र त्यानंतरच्या चर्चेनंतर महानंदनं लिटर मागे 2 रुपये तर गोकुळनं 1 रुपयाच्या दरवाढीची घोषणा केली होती। नांदेडमधील जिल्हा बँक अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधकांच्या ताब्यात गेली आहे। सोमवारी बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती। या बँकेची निवडणूक राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपानं एकत्रितरित्या लढवली। या निकालामुळे अशोक चव्हाण यांना जबरदस्त हादरा बसलाय। आधीच कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या अशोक चव्हाणांना आता पुढे अडचणीचं ठरणार असे निश्चित। दोन्ही गटांतर्फे अर्ज दाखल करण्यात आले, पण नाट्यमय घडामोडीनंतर अशोक चव्हाण समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली। बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीनिवास गोरथेकर तर उपाध्यक्षपदी दिलीप कुंदकुर्ते यांची निवड झाली आहे। मध्यंतरी नागपूर कारागृहातून 5 कैदी पडून गेले होते। 5 कैद्यांपैकी 3 कैद्यांना अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले। नागपूर क्राईम ब्रांचने मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे त्यांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आकाश ठाकूर असे आहे। 31 मार्चच्या पहाटे कारागृहातून 5 कैदी जेल तोडून पसार झाले होते। 1.5 महिन्यानंतर फरार झालेल्यांपैकी शोएब खान आणि प्रेम नेपाळी या 2 कैद्यांना तर 14 मे रोजी नागपूर जवळच्या कोराडी बोखारा परिसरातून अटक करण्यात आली होती। आज आकाश ठाकूर या 3ऱ्या कैद्यालाही अटक करण्यात आली। बाकीच्या कैद्यांचा शोध चालू आहे। पाकिस्तानचे निवृत्त लष्करशाह जनरल मुशर्रफ यांनी कारगिलच्या लढाईची भारताची जखम पुन्हा एकदा उकरून काढली आहे। पाकिस्तानी सैन्याने कारगिल लढाईत भारताचा गडाच पकडला होता आणि भारत हे कधीच विसरणार नाही असं वक्तव्य मुशर्रफ यांनी केलंय। कारगिलमध्ये आम्ही 4 ठिकाणाहून आतमध्ये घुसलो आणि भारताला या घुसखोरीची साधी कल्पना सुद्धा नव्हती। त्यावेळी भारताचा गडा आवळण्याचे काम दुय्यम फडीनं केलं। नंतर त्यांना सैन्याचा दर्जा देण्यात आला असंही मुशर्रफ यांनी ठणकावून सांगितलं। ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगनं आयोजित केलेल्या स्वागत समारंभात मुशर्रफ बोलत होते। 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाचे सूत्रधार मुशर्रफच होते आणि लष्कर प्रमुखानंतर ते नंतर पाकिस्तानचे अध्यक्ष झाले। चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 3 तरुणांनी न्यायालयात पोलिसांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप केलाय। न्यायालयाने सुद्धा या आरोपांची गंभीर दखल घेत 3 आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात हलवण्याचे आदेश दिले आहेत। त्याचबरोबर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने पारित केले आहेत। पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिसांनी एका ट्रक चालकाला लुटणाऱ्या 3 तरुणांना अटक केली होती। त्यानंतर त्यांना बारामती पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले। या तिघांनी बारामतीमध्येही काही ठिकाणी चोरी केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। शनिवारी त्यांना बारामतीमधील कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायाधीशांनी त्यांना पोलीस कारवाईबद्दल त्यांची बाजू मांडण्यास सांगितले। सुरुवातीला ते काहीही सांगण्यास तयार नव्हते, मात्र थोड्या वेळानं त्यांनी पोलिसांवरच थेट लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आणि एकच खळबळ उडाली। पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड आणि इतर पोलिसांनी हे कृत्य करण्यास लावल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे। दरम्यान बारामतीतील पोलीस उपअधीक्षक तानाजी चिखले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। पुणे शहरातील विविध अति धोकादायक असलेले 991 वाडे आणि इमारती पुढील 15 दिवसात पाळण्याचे आदेश महापालिकेने प्रशासनाला दिले आहेत। पुण्यातले वाडे व इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यानंतरच हे अति धोकादायक वाडे आणि इमारती पुढील 15 दिवसात पाळण्याचे आदेश महापौरांनी दिले।
मात्र हे वाडे इमारती पाडत असताना त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची सोय करण्यास पालिका तयार नसल्याची माहिती महापौरांनी दिली। अति धोकादायक असलेल्या इमारतीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची खूप मोठी शक्यता आहे, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या वर्षात नागपूर तसेच भंडारा येथील आयुध निर्माण फॅक्टरीतील उत्पादन वाढले असून ते येत्या वर्षात अजून वाढणार असल्याचे केंद्रीय रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले। ते भंडारा येथील आयुध निर्माण फॅक्टरीतील भेटी दरम्यान बोलत होते। गेल्या वर्षात भंडारा व नागपूर येथील आयुध निर्माण फॅक्टरीतील उत्पादन प्रचंड वाढले असून पुढील वर्षात ते अधिकच वाढेल, अशी माहिती केंद्रीय रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर यांनी भंडारा येथील आयुध निर्माण फॅक्टरी भेटी दरम्यान दिली। तसेच भंडारा येथे काही दिवसात आयुध निर्माण फॅक्टरीजवळ सोलर पॅनल देखील स्थापित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली। में प्रोडक्शन रैवअप हुआ है, पहले जैसा प्रोडक्शन एकदम कम था ऐसा नहीं है स्थिति। हम लोग प्रोडक्शन एक्सेस करने के कंडीशन में आ गए। आज सुबह मैं अंबाझरी भी विजिट किया था, वहाँ भी प्रोडक्शन काफ़ी ऑलमोस्ट लास्ट ईयर 15-16% बढ़ा है, अगले बरस 15-20% बढ़ेगा। सो 600 करोड़ से लेके 2 बरस में 850 करोड़ तक उसका प्रोडक्शन जाएगा। अगले बरस 850 करोड़ का टारगेट है। और यहाँ भी स्थिति अभी ऐसी है कि पूरा प्रोडक्शन कैपेसिटी अगर यूज़ कर दी जाए तो एक्सेस प्रोडक्शन होता है, तो उसके बारे में प्रॉपर प्लानिंग करके क्या डाइवर्शन करना चाहिए, कौन से आइटम बनाना चाहिए, इसके ऊपर ज़्यादा ये करेंगे। लेकिन भंडारा का भी प्रोडक्शन बढ़ रहा है। भंडारा में और भी एक आइडिया है कि अगर सोलर पावर थोड़ी जनरेट हो जाए, जगह है उपलब्ध हमारे पास, उसका यूज़ करके अगर सोलर पावर जनरेट हो जाए तो करीबन मुझे लगता है 70 से लेके 100 मेगावाट पावर बना सकते हैं सोलर पावर। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आडळ गावात सोमवारी सकाळी शिवराम हंबीर गव्हाणे, बाळू पुंडलिक जगदाळे, विद्यमान उपसरपंच अंबादास जगदाळे यांच्यासह 60 ते 70 लोकांच्या जमावाने हातात गज व लाठ्या घेऊन दलित वस्तीत घुसून महिला व पुरुषांना बेदम मारहाण केली। यात सविता शिंदे, राजश्री शिंदे, धनंजय शिंदे, विक्रम शिंदे, मीना शिंदे हे सर्व लोक जखमी झाले। आडळगावमधील दलित वस्तीवर असे हल्ले यापूर्वी सुद्धा झाले असून प्रत्येक वेळी दलितांवर राजकीय दबाव टाकत ही प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत जाणार नाही याची खबरदारी घेतली जात होती। परंतु आज या जमावाने येथील सर्व दलितांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने येथील दलित प्रचंड भयभीत झाले। त्यामुळे त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा, तसेच जमावावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अर्थात अॅट्रॉसिटी लागू व्हावी अशी मागणी केली आहे। आम्ही चाललो होतो असं समोर, मी एका साईडनं चालले होते ना, आणि मग ते ट्रॅक्टरवाला पाठी मागून आला, मी एका साईडला थांबले तरी त्यानं माझ्या साईडकडून ट्रॅक्टर आणलं आणि असं ओढला आम्हाला थोडं। माझा मुलगा असं ट्रॅक्टर टायरचं तिथं पडला, आम्ही थोडं साईडला पडले, मी याला ओढलं नाही तर त्याच्या अंगावरूनच गेलं तिथं टायर। त्यानं मागं वळून बघितलं तरी पुढं पळाला, थांबला नाही। मग आमच्या त्या पोरांना बघितलं ना, 2-3 पोरांना याला ओढून काढलं, त्याच्या मागं पळाले, ते सापडलाच नाही, तिथं धाब्यावर वळाला। मग मी ह्याला फोन केला, घरी फोन केला, मला बोलताच आलं नाही। परत मी याला घेऊन घरी गेले, मग सांगितलं, मग परत ते गेले गाड्या घेऊन। मी म्हणली लय लोक आलेत मारायला, म्हणून मी झोपले होते, माझं कालपासून बीपी वाढलंय ना, बाहेर आले बघायला तर ते लोक शिव्या देतच आलेले, इकडे स्टँडवर घ्या, बाहेर घ्या, त्याला स्टँडवर घ्या। तर मी म्हणलं अरे बाबा, आमचं माझ्या बहिणीनं पोरग गाडी खाली गेलं असतं, ट्रॅक्टर खाली, कशाला तुम्ही मारा आलात आम्हाला। आणि ते माणूस शिव्या देत बनी मला 2 दांडके बसवले इथं। बाळासाहेब जगदाळे म्हणून एक माणूस होता, तो पुढे आला यांना घेऊन, ते सगळ्या पोरांना घेऊन पुढे आला। त्याच्या मागे बाकीची बरेचशी माणसं आली त्यांच्या, एक शिवराम मिस्त्री म्हणून होते ते एक आलते आणि अंबादास चव्हाण मागून त्यांना सांगत होता की यांना मारा मारा, यांचं सारखं असंच असतं, यांना मारा, जीवत मारा, असं तो सांगत होता मागून। आणि त्या 7-8 जणांच्या हातात सळ्या होत्या, गज होते काहींकडे आणि दांडकं होते मोठाले अशी टिकावाची, आणि दगड फेकण्यात आले। आम्ही पळालो इकडं तिकडं, ते लगेच त्यांनी घरात आतमध्ये घुसले 2 जण आणि मग मारायला चालू केलं आणि ते चुलतीला मार लागलं त्यांनी। फ्रान्समधील 68व्या कान्स फिल्म फेस्टिवलची सुरुवात आता झाली आहे। बॉलिवूडची कॅट अर्थात कॅटरीना कैफचे यंदाचे कान्स फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचे पहिलेच वर्ष असून तिने 2013 मध्ये ऐश्वर्या राय बच्चननं परिधान केलेल्या गाऊनची कॉपी कॅट केली आहे। सन 2013 मध्ये ऐश्वर्यानं ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला। अशाच पद्धतीचा गाऊन कॅटरीनाने सुद्धा फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी परिधान केला आहे। त्यामुळे जरी सगळ्यांच्या नजरा तिच्यावर एकवटल्या असल्या तरी तिनं ॲशच्या गाऊनची कॉपी केली आहे हे चाहत्यांच्या पटकन लक्षात आले आहे।
या बुलेटिनमध्ये इतकंच. आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.